हाय नमस्कार. मी आधी सुरकुटे तुमच्यासाठी घेऊन आलो आज एक नवीन व्हिडिओ. पुन्हा आपण एकदा भेटतो एक नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललो आपण शहापूरला आगमनासाठी. तर आज आहे देवीचा आगमन सोहळा. तर शहापूरमध्ये सर्वात मोठा आगमन सोहळा असतो आज. तर भरपूर मंडळांचा आज आगमन सोहळा होणार आहे. तर आपण प्रत्येक मंडळामध्ये जाऊन तिकडचे व्हिडिओ शूट करणार आहेत आणि प्रॉपर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार. व्हिडिओ आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या मागे तुम्हाला कारखाना दिसत असेल तर मी डायरेक्टली कारखान्यामध्ये चाललो, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की आगमनासाठी तर सर्वजण बघतात की कसं आगमन होतं, पण त्याआधी जे काही ते तयारी करतात आगमनासाठी ती प्रॉपर तुम्हाला दाखवायची होती. तर मी त्यासाठी डायरेक्ट कारखान्यामध्ये चाललो. इकडनंच पूर्ण शहापूरमधील जे काही देवीच्या मूर्त्या ते सगळ्या इकडनं या कारखान्यामधूनच जातात. तुम्हाला आता कारखान्यामध्ये घेऊन जातो आणि पूर्ण तयारी दाखवतो. नाही व्हिडिओ निघाला हो ओके. गोप्रो मध्ये कट मारून मग असे पूर्ण दाखवायला माझ्या मागे तुम्ही ट्रॉली बघू शकता आणि आतमध्ये कारखान्यामध्ये मूर्तीची डिटेलिंग चालू आहे. तर थोड्याच वेळामध्ये आपण मूर्ती ट्रॉलीमध्ये ठेवून आपण आगमनासाठी तिकडे देवीच्या मंदिराकडे जाणार आहेत. चला मग आता बघूया कशी मूर्ती ठेवतात ट्रॉलीमध्ये, कारण की तेच बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेच बघण्यासाठी आपण इकडे आलो आहे. लागेल नाही का? अंबिका माता मंदिरपासून आगमनाला सुरुवात झाली. सावंतवाडी ढोल ताशा पथकमध्ये जी एनर्जी आहे ती खरंच बघण्यासारखी आहे. तुम्ही बघू शकता ते किती एनर्जीमध्ये वाजवत आहेत.
देवीच्या मंदिरासमोर तुम्ही दोन्ही मूर्ती बघू शकता, किती सुंदर दिसतात. कांबारे गावची आई माऊली. कमळनगरची महाराणी. शहापूरची दुर्गेश्वरी. मागून आतला मागून आपण ते आज मी आलो आहे कमलनगरच्या महाराणीकडे. तर तुम्ही संपूर्ण आगमनाचे व्हिडिओ बघितलेच असेल, तर म्हटलं तुम्हाला मंडळाबद्दल पण थोडीशी माहिती देऊयात. आज आपण इथे अध्यक्ष आहेत मंडळाचे, त्यांना पण विचारूया आणि बाकी सदस्य आहेत त्यांना पण या मंडळाबद्दल माहिती विचारूया. तर दादा किती वर्ष झालं आहे ह्या मंडळाला? हे 15वे वर्ष आहे आणि कंटिन्यू जवळजवळ 12 वर्ष किरण गोरे हेच या मंडळाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी भूषवतात आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो. आम्ही नुसतं आगमन आणि मिरवणुकीला प्राधान्य देत नाही, तर सर्व लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मोठा भंडारा वगैरे या ठिकाणी आयोजित केला जातो. आलेल्या सर्व लहान थोरांना या ठिकाणी खूप आनंद दिला जातो. जेवढं आमच्या मंडळाकडून शक्य होतं तेवढं आम्ही त्या ठिकाणी करत असतो. ही जी आकर्षक मूर्ती तुम्ही दरवर्षी बघतात ते आम्हाला आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार संतोष देशमुख साहेब हे देत असतात. त्यांच्या सौजन्याने ती मूर्ती दरवर्षी मंडळाला देण्यात येते.